नमस्कार मित्रांनो, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनरेगा खरंच संपवली जाणार आहे का, हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रात विचारला जातोय. मराठवाड्याच्या कोरड्या शेतातून, विदर्भाच्या कापसाच्या पट्ट्यातून, कोकणाच्या डोंगर दऱ्यातून आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कालव्याच्या भागातून एकच आवाज उठतोय, जर मनरेगा नाही तर आमचं काय. देशात काँग्रेसने सेव्ह मनरेगा किंवा मनरेगा बचाव आंदोलन जाहीर केल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. काँग्रेसचा आरोप आहे की मोदी सरकार हळूहळू मनरेगा संपवण्याच्या दिशेने चाललं आहे, तर भाजप ठामपणे म्हणते की ही योजना बंद होत नाहीये, उलट तिच्या सुधारणा होत आहेत. पण या दोन्ही राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं पाहिजे की वास्तवात महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे. मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. 2005 साली सुरू झालेली ही योजना ग्रामीण भारतातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किमान 100 दिवसाचा रोजगार देण्याची कायदेशीर हमी देते. ही योजना केवळ रोजगारापुरती मर्यादित नाही. मनरेगाच्या माध्यमातून शेततळे खोदली जातात, पाणलोट क्षेत्र विकास केला जातो, ग्रामीण रस्ते तयार होतात, विहिरी बांधल्या जातात, गाई शेड, कंपोस्ट खड्डे उभारले जातात आणि याचा थेट फायदा शेती, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होतो. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे एकीकडे दुष्काळी भाग आहेत आणि दुसरीकडे स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे, तिथे मनरेगा ही केवळ योजना नाही तर लाखो कुटुंबाला जगण्याचा आधार आहे. गेल्या 5 वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रात मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कुटुंबाची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. लाखो ग्रामीण कुटुंब या योजनेवर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबांनी 100 दिवसाचा पूर्ण रोजगारही मिळवलेला आहे. मजुरी दरामध्येही वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागामध्ये मजुरीचे दर वेगवेगळे असले तरी सरासरी मजुरी जवळपास 300 रुपयाच्या आसपास पोहोचली आहे. सरकारचा दावा आहे की निधी वाढवण्यात आला आहे आणि कामाच्या स्वरूपातही बदल करण्यात आले आहे. तरीही प्रश्न असा निर्माण होतो की जर सगळं इतकं चांगलं चाललं असेल तर मग मनरेगा बचाव सारखं आंदोलन उभं राहण्याची गरज का पडली. काँग्रेसचा आरोप थेट केंद्र सरकारवर आहे. काँग्रेस म्हणते की मनरेगासाठी मिळणारा निधी अपुरा आहे, वेळेवर पैसे दिले जात नाहीत, कामगारांचे पेमेंट अडकते आणि डिजिटल प्रणालीमुळे अनेक गरीब मजूर योजनेबाहेर पडतात. राहुल गांधी यांनी थेट असा आरोप केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका हाती मनरेगा उद्ध्वस्त केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीने निर्णय घेतला की देशभर, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे, सेव्ह मनरेगा आंदोलन राबवायचा. काँग्रेसची प्रमुख मागणी आहे की मजुरी किमान 400 रुपये प्रतिदिन करावे, कामाचे दिवस वाढवावेत आणि राज्यांना अधिक अधिकार द्यावेत. काँग्रेसच्या मते मनरेगा ही गरिबांची योजना आहे आणि तिच्यावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. दुसरीकडे भाजपा या आरोपांना पूर्णपणे नाकारते आणि भाजपचं म्हणणं आहे की मनरेगा बंद होत नाहीये, उलट आधीपेक्षा अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनवली जात आहे. भाजप नेत्यांच्या मते काँग्रेसला निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा भीतीचं राजकारण करायचं आहे. भाजप सांगते की मजुरी वाढली आहे, कामाच्या दिवसाबाबत सकारात्मक विचार सुरू आहे आणि डिजिटल प्रणालीमुळे भ्रष्टाचार रोखण्यात मदत होत आहे. भाजपचा आणखी एक मुद्दा म्हणजे विकसित भारत ग्राम किंवा विकसित भारत जी राम ही जी संकल्पना भाजपाच्या मते या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे, तर ग्रामीण भागात दीर्घकालीन आणि स्थायी रोजगार निर्माण करण्यासाठी आहे. पण इथे मोठा संभ्रम निर्माण होतो. विकसित भारत जी रामजी नेमकं काय आहे, तिचं स्वरूप काय असेल, मनरेगाशी तिचं नातं काय असेल, हे अजूनही स्पष्ट लोकांसमोर आलेलं नाही. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे. आजही मराठवाड्यातील मजूर म्हणतो की पाणी नाही, पीक नाही आणि मनरेगाही गेली तर आमच्याकडे उरेल काय. विदर्भातील शेतकरी सांगतो की शेतीवर अवलंबून राहणं दिवसेंदिवस अवघड होतंय आणि मनरेगा थोडाफार आधार देते. कोकणातल्या महिलांसाठी मनरेगा म्हणजे घराजवळ मिळणारा रोजगार आहे, जो त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो. खरा प्रश्न हा आहे की मनरेगा सुधारणा हव्यात की नाहीत यावर फारसा वाद नाही. सुधारणा हव्यात, कामाची गुणवत्ता वाढायला हवी, वेळेवर पैसे मिळायला हवेत आणि भ्रष्टाचार थांबायला हवं. पण या सगळ्या सुधारणा करताना योजना कमकुत होता कामा नये. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे ग्रामीण भाग अजूनही असुरक्षित आहे, तिथे मनरेगा अचानक कमकुवत झाली तर त्याचा फटका थेट सामान्य माणसाला बसेल. आज राजकीय पातळीवर काँग्रेस आणि भाजप एकमेकावर आरोप करत आहेत, पण या आरोपाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर प्रश्न साधा आहे. ग्रामीण महाराष्ट्राला नेमकं काय हवं आहे? केवळ घोषणा की प्रत्यक्षात काम करणारी योजना? मनरेगा टिकवून ठेवून तिच्यात सुधारणा करायची का, की नवीन योजनेच्या नावाखाली जुन्या आधाराला बाजूला सारायचं? हा निर्णय केवळ दिल्लीतील राजकारण्यांनी नाही तर महाराष्ट्रातील जनतेनेही ठरवायला हवा. म्हणूनच आज गरज आहे ती भावना नको तर तथ्यांची चर्चा करण्याची. मनरेगा ही कोणत्याही एका पक्षाची योजना नाही, ती ग्रामीण भारताची योजना आहे. तिचं भवितव्य ठरत असताना सर्वात आधी विचार व्हायला हवं तो शेतकरी, मजूर आणि महिला
ग्रामीण कुटुंबाचा तुम्हाला काय वाटतं? मनरेगा अधिक मजबूत व्हायला हवी का, मजुरी वाढायला हवी का, की नवीन विकास मॉडेलवर विश्वास ठेवायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज एकत्र येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण तत्पूर्वी एक सत्य सांगतो, पुढचा व्हिडिओ असा असेल की केवळ आणि केवळ ही मनरेगा जी काही योजना आहे त्या योजनेसाठी खरंच मजूरदाराला या योजनेचा फायदा होतो की त्यातही भ्रष्टाचार केला जाते, केवळ फॉर्म भरून घेण्यासाठी किती पैसे घेतले जाते. जर असं तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी जर होत असेल तर नक्की यामध्ये कॉमेंट करा. पुढे मी दाखवणार आहे मनरेगामध्ये नेमकं कशा पद्धतीचं वातावरण हे ग्राउंड स्तराशी चालणार आहे. तोपर्यंत नमस्कार. विजनमध्ये पाहिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आणि चॅनलला जर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू.